नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणातल्या एका अशा टॉपिकवर बोलणार आहोत जो खरं सांगायचं तर अनेकांना थोडासा अवघड वाटतो. हो, लिंगविचार. पण थांबा, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. कारण आपण याला नियमांची ती लांबलचक यादी म्हणून बघणारच नाही आहोत. उलट हे एक इंटरेस्टिंग कोड आहे असं समजा आणि ते आपण एकत्र मिळून सोडवणार आहोत. मग करायची सुरुवात? आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक. सगळ्यात आधी आपण मराठीतल्या 3 लिंगांची ओळख करून घेऊ. मग जरा इंटरेस्टिंग भागाकडे वळू, म्हणजे निर्जीव वस्तूंचं लिंग कसं ठरतं ते बघू. त्यानंतर लिंग बदलण्याचे नियम, सामासिक आणि परभाषिक शब्दांचं लिंग कसं ओळखायचं हेही शिकू. आणि हो, एक खूपच मजेशीर गोष्ट म्हणजे एकाच अर्थाच्या शब्दांची वेगवेगळी लिंग कशी असतात तेही पाहणार आहोत. आणि शेवटी या सगळ्याची एक मास्टर की आपल्या हातात असेल. चला तर मग सुरू करूया आपल्या प्रवासाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा, मराठीतील 3 लिंग. एकदा का हा पाळा पक्का झाला की पुढचा प्रवास अगदी सोपा होऊन जाईल. तर व्याकरणामध्ये हे लिंग म्हणजे नेमकं काय असतं? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लिंग म्हणजे एक खूण किंवा एक चिन्ह, ज्यावरून आपल्याला कळतं की एखादं नाव पुरुष जातीचं आहे, स्त्री जातीचं आहे की या दोन्हीपैकी नाहीये. आणि हे ओळखण्याची एक भन्नाट युक्ती आहे, जी आपण पुढे बघणारच आहोत. आणि ही आहे आपली मास्टर की किंवा म्हणूया गोल्डन रूल. मराठीतल्या अगदी कुठल्याही नामाचं लिंग ओळखायचंय ना, एकच सोपी गोष्ट करायची. त्या नावाच्या आधी फक्त 3 शब्द लावून बघायचे. तो, ती किंवा ते. बघा, तो मुलगा बरोबर वाटतंय, झालं, हे आहे पुल्लिंग. ती मुलगी हेच बरोबर वाटतंय ना, म्हणजे झालं स्त्रीलिंग. आणि ते घर अगदी बरोबर, हे झालं नपुसकलिंग. आहे की नाही एकदम सोपं? हा नियम मात्र लक्षात ठेवा हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. ओके, आत्तापर्यंत आपण सजीवांबद्दल बोलत होतो. आता जरा निर्जीव वस्तूंच्या जगात जाऊया. इथे लिंग ठरवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, थोडी काल्पनिक, पण त्यातही एक लॉजिक आहे. पण मग एक प्रश्न पडतोच, डोंगराचं लिंग काय असेल? किंवा वाऱ्याच्या झुडकीचं? या निर्जीव वस्तूंना आपण पुरुष किंवा स्त्री कसं म्हणणार, नाही का? चला, यामागचा जो इंटरेस्टिंग तर्क आहे तो समजून घेऊया. गंमत अशी आहे की निर्जीव वस्तूंचं लिंग हे आपण एका कल्पनेवर ठरवतो. म्हणजे आपण त्या वस्तूंना काही मानवी गुणधर्म देतो. ज्या वस्तू आपल्याला मोठ्या, मजबूत किंवा राखड वाटतात त्यांना आपण पुल्लिंगी मानतो, जसं की तो डोंगर, तो सागर. याच्या अगदी उलट, ज्या वस्तू लहान, नाजूक किंवा सुंदर वाटतात त्या होतात स्त्रीलिंगी. उदाहरणार्थ, ती चांदणी, ती झुळूक. आणि जिथे हे दोन्ही गुणधर्म स्पष्टपणे जाणवत नाहीत तिथे ते होतं नपुसकलिंगी, जसं की ते दुकान. आणि हे बघा, हे तर त्या संकल्पनेचं अगदी परफेक्ट उदाहरण आहे. याला आपण लघुत्व परिणाम म्हणू शकतो. म्हणजे बघा, एकच वस्तू पण मोठी असेल तर पुल्लिंगी आणि तिचं लहान रूप असेल तर स्त्रीलिंगी. किती भारी आहे हे! जसं मोठा तांब्या असतो तो लोटा, पण लहान तांब्या म्हणजे ती लोटी. मोठा दांडा झाला तो दांडा, पण त्याचीच लहान आवृत्ती म्हणजे ती दांडी. आणि जाड भाकर म्हणजे तो भाकरा. तर आपली नेहमीची भाकरी म्हणजे ती भाकरी. म्हणजे बघा, आकारावरून लिंग कसं बदलतं. चला, आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी नामात रूपांतर कसं करायचं याचे काही नियम आहेत. आणि एकदा काही नियम समजले की लिंग ओळखणं अजूनच सोपं होऊन जातं. लिंग बदलण्याचे मुख्य 4 मार्ग आहेत. एक म्हणजे आपण फक्त शब्दाच्या शेवटचा स्वर बदलतो. दुसरा मार्ग म्हणजे काही शब्दांना ईण हा प्रत्यय जोडतो. तिसरा म्हणजे काही संस्कृत शब्दांसाठी खास नियम आहेत. आणि चौथा प्रकार म्हणजे काही शब्दांचं स्त्रीलिंगी रूप हे पूर्णपणे वेगळंच असतं. चला, एक एक करून हे सगळे प्रकार बघू. हा बघा, हा सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात सोपा नियम. ज्या पुल्लिंगी नामांच्या शेवटी आ येतो त्यांचं स्त्रीलिंगी रूप करताना अनेकदा ई लागतो. जसं की मुलगा होतो मुलगी, घोडा होतो घोडी, बकरा होतो बकरी आणि दासचं स्त्रीलिंगी रूप होतं दासी. सोपं आहे. आता दुसरा नियम बघूया. हा आहे ईण प्रत्यय लावण्याचा. अनेकदा काही व्यवसाय किंवा प्राण्यांची नावं स्त्रीलिंगी करण्यासाठी हा प्रत्यय वापरतात. उदाहरणार्थ, सुतारचं होतं सुतारीण, वाघचं वाघीण, माळीचं माळीण आणि पाटील या आडनावाचं सुद्धा स्त्रीलिंगी रूप पाटलीण होतं. आता काही स्पेशल केस बघूया, जे शब्द संस्कृतमधनं आले आहेत. इथे नियम थोडे वेगळे आहेत. जसं की कवी हा पुल्लिंगी शब्द आहे
आणि त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं कवयत्री. एक गोष्ट लक्षात घ्या, कवयत्री या शब्दाची स्पेलिंग खूप महत्वाची आहे, ती अनेकदा चुकते. याच प्रकारे दाताचं होतं दात्री आणि श्रीमानचं होतं श्रीमती. हे काही खास संस्कृत नियम आहेत. आणि हा आहे चौथा प्रकार, जिथे कुठलाच नियम लागत नाही. इथे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द पूर्णपणे वेगवेगळे असतात. हे शब्द आपल्याला जसेच्या तसे लक्षात ठेवावे लागतात. जसं की पुरुषचं विरुद्धलिंगी आहे स्त्री, बैलची जोडीदार गाय, मोरची लांडोर आणि राजाची राडणी. चला, आता आपण जरा ॲडव्हान्स लेव्हलवर जाऊया. सामासिक शब्द आणि दुसऱ्या भाषांमधनं आलेले शब्द यांचं लिंग कसं ओळखायचं. पण घाबरू नका, आपण जे बेसिक नियम शिकलोय ना, त्याच्यामुळे हे समजायला खूप सोपं जाणार आहे. सामासिक शब्दांचा नियम तर इतका सोपा आहे, कुठलाही सामासिक शब्द असू दे, त्याचं लिंग ठरवायचं असेल तर फक्त आणि फक्त त्यातला शेवटचा शब्द बघायचा. त्या शेवटच्या शब्दाचं जे लिंग असेल तेच पूर्ण शब्दाचं लिंग असतं. हे बघा, किती सरळ आहे हे. साखर भात या शब्दातला शेवटचा शब्द कोणता? भात. आपण काय म्हणतो? तो भात. म्हणून साखर भात झाला पुल्लिंगी. आता मीठ भाकरी, यातला शेवटचा शब्द आहे भाकरी. आपण म्हणतो ती भाकरी, म्हणून मीठ भाकरी झाली स्त्रीलिंगी. आणि देवघर, शेवटचा शब्द आहे घर. आपण म्हणतो ते घर, म्हणून देवघर झालं नपुसकलिंगी. म्हणजे नियम एकदम सोपा, फक्त शेवटचा शब्द चेक करा. मग इंग्रजीसारख्या दुसऱ्या भाषांमधून आलेल्या शब्दांचं लिंग कसं ठरवायचं? त्याचाही नियम अगदी साधा आहे. त्या शब्दासाठी आपल्या मराठीत जो समानार्थी शब्द आहे त्याचं जे लिंग असेल तेच लिंग त्या इंग्रजी शब्दालाही लागू होतं. उदाहरणार्थ बुक म्हणजे काय? पुस्तक. आपण म्हणतो ते पुस्तक, म्हणून बुक झालं नपुसकलिंगी. पेन्सिल म्हणजे लेखणी. आपण म्हणतो ती लेखणी, म्हणून पेन्सिल झालं स्त्रीलिंगी. आणि क्लास म्हणजे वर्ग. आपण म्हणतो तो वर्ग, म्हणून क्लास झाला पुल्लिंगी. आता आपण मराठी भाषेच्या एका खूपच सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण भागाकडे आलो आहोत. काही वेळेला एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात आणि गंमत म्हणजे त्या प्रत्येक शब्दाचं लिंग वेगळं असू शकतं. हीच तर आपल्या भाषेची श्रीमंती आहे. आणि इथेच मराठी भाषेची खरी जादू बघायला मिळते. आता बघा, बुक ही एकच संकल्पना आहे, पण त्यासाठी आपल्याकडे 3 वेगवेगळे शब्द आहेत आणि तिन्हींची लिंगे वेगवेगळी. ग्रंथ हा शब्द आहे पुल्लिंगी, आपण तो ग्रंथ म्हणतो. पोथी हा शब्द आहे स्त्रीलिंगी, ती पोथी. आणि पुस्तक आहे नपुसकलिंगी, ते पुस्तक. तसंच बॉडी या एकाच संकल्पनेसाठी तो देह, ती काया आणि ते शरीर हे 3 वेगवेगळ्या लिंगांचे शब्द आहेत. किती विलक्षण आहे हे, नाही का? चला, आता आपण आपल्या आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र करून एक व्याकरण गुरुकिल्ली बनवूया, जी आपल्याला नेहमी उपयोगी पडेल. तर आजच्या चर्चेतून लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे कोणते? सगळ्यात महत्त्वाचा आणि अंतिम नियम म्हणजे लिंग ओळखायचं असेल तर विचारायचं तो, ती, किती. दुसरी गोष्ट, निर्जीव वस्तूंचं लिंग हे त्यांच्या काल्पनिक गुणांवरून ठरतं, मोठेपणा, नाजूकपणा यावरून. तिसरं, सामासिक शब्दांचं लिंग ओळखण्यासाठी नेहमी शेवटचा शब्द पाहायचा. आणि शेवटचं म्हणजे मराठीत फक्त 3च सर्वनामं लिंगानुसार बदलतात, तो, हा आणि जो. तर आता हे सगळे नियम आणि युक्त्या समजल्यावर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. असा कोणता मराठी शब्द आहे ज्याचं लिंग ऐकून तुम्हाला आजही आश्चर्य वाटतं? जरा विचार करा आणि आपल्या भाषेच्या या सुंदर जगात अजून खोलवर शिरा.